सर्वांना जय हिंद महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे. मागील 2 महिन्यांपासून CGP जनआंदोलन, नीट परीक्षा, पेपरफुटी प्रकरण आज केंद्रातील दिल्लीपुरतं मर्यादित नसून राष्ट्रव्यापक झालेलं आहे. आणि हे राष्ट्रव्यापक आंदोलन जेव्हा होतं, जेव्हा देशाचं सरकार, राज्याचं सरकार हे चुकीची कामं करतात आणि पेपरफुटी प्रकरण घडतं. ज्या वेळेस देशावरती संकट येतं, राज्यावरती संकट येतं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आलेले आहेत. तेव्हा लोकमान्य टिळक जन्माला आलेले आहेत. आणि तेव्हा महामानव विश्वभूषण युगपुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेले आहेत. आणि सार्वभौम असे पितामह, राष्ट्राचे पितामह महात्मा गांधी जन्माला आलेत, ज्यांनी शांतताप्रिय मार्गाने ब्रिटिश सरकारला हकलवून पाडलं. लाला लजपतराय, सायमन परतजाव, नेताजी सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, सरदार वल्लभभाई पटेल, क्रांतिकारी आंदोलन, पंडित जवाहरलाल नेहरू 12 वर्ष जेल, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज सोना स्थापन करून इंग्रजांची, ब्रिटिशांची धिप्पाटी उडून टाकली. ती संपूर्ण क्रांतिकारी जगतात, संपूर्ण जगाने पाहिलं, राष्ट्राने पाहिलं. 1947 पूर्वची क्रांती जे आणि ब्रिटिशांना हाकलवून लावलं, तेच 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य घडलं. हा संपूर्ण धागा इतिहासापर्यंत घेऊन जाण्याचा प्रश्न म्हणजे आज देशाची परिस्थिती नाजूक आहे. देशाचं केंद्र सरकार स्वतंत्र संविधान, घटना, लोकशाही कायदे तंत्र प्रणालीला लाथ मारून आपल्या स्वतःची हुकुमशाही पद्धत, हिटलरशाही पद्धत देशावर लादायचा प्रयत्न करत असते. आणि हे प्रयत्न करत असताना ज्या भ्रष्टाचारी मार्गाने पेपरफुटी प्रकरण घडलं, सर्वस्वी जबाबदार धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री यांचाच राजीनामा मागितला. आम्ही अख्ख्या सरकारचा राजीनामा नाही मागितला की आम्हाला सरकार पायउतार करायचं नव्हतं, तर सरकारमध्ये बदल हवा होता. तो म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हवा होता. जर केवळ एका केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी जर अख्खा देश डोक्यावर घेऊन जर तुम्ही विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपणार असाल, तर आजची ही नांदी जी 3ऱ्या महायुद्धाची आहे, त्याची आज ठिंगणी आज इथे पडत आहे. जे देशाच्या 3ऱ्या महायुद्धाची नांदी आज जी पडत आहे, त्या नांदीचं उदाहरण ते आजचं विद्यार्थ्यांचं आंदोलन, दडपशाही प्रकार आणि विद्यार्थ्यांना मारझोड, तरुण सुशिक्षित मुलींना मारझोड, त्यांच्या चारित्र्यावर चढून, अंगावर चढून दांडकं घुसून मारणं मागून, हे लज्जास्पद शासन सुरक्षा केंद्रीय सरकारची एकदम घृणास्पद गोष्ट केंद्र सरकारने केलेली आहे. त्याचा निषेध एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, एक सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, स्थापत्य अभियंता आणि कामगार क्षेत्रामध्ये आपली कीर्ती गाजवणारे 1960 पासून दिवंगत काम करण्याचे चांगो शिंदे यांचे सुपुत्र, ज्या बाबांनी आमच्या चांगो शिंदेने कीर्ती महातरी कामगार चळवळ घडवली. साथी जॉर्ज फर्नांडिस पासून ते मधु दंडोपाध्यायपासून, तर बाळासाहेब दंडोपाध्यायपासून, तर भाई जगताप, मृणाल गोऱ्यापर्यंत, दिल्लीपर्यंत आम्ही संपूर्ण आमचं आंदोलन गाजवलं.
मुंबई मधील रेल्वे सेवा रक्तवाहिनी बंद ठेवणारे एकमेव साथी जॉर्ज फर्नांडिसचे साथीदार चांगू शिंदे यांचे सुपुत्र कामगार संघटना जिवंत ठेवून आज त्यांची क्रांती मी घेऊन पुढे चाललेलो असताना आज देशावरती जर कोणी आपत्ती आणत असेल, आज देशाचं संविधान कोणी मोडीत काढायचा प्रयत्न असेल, तर देशाची घटना कोणी मोडीत काढायचा प्रयत्न असेल, तर हा रवींद्र शिंदे, रवींद्र चांगू शिंदे त्यांना चॅट देणार. आज देशाचा कायदा काय म्हणतो, आता लोकशाही काय म्हणते, संविधानाचा आर्टिकल्स काय म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री असताना, समाज नियोजन मंत्री, कायदा मंत्री असताना सार्वभौम अशी कामगार संघटना दिल्या. देशाला संविधान घटना देताना व्यक्ती स्वातंत्र्य दिले, समानता बंधुता मार्ग दिला, सर्वांना मुक्त संचार दिला. आणि यात मुक्त देशामध्ये जर कोणी हिटलरशाही राबवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच घटनेने हाणून मारू. जर त्यांना घटना वाचली नसेल, प्रचलित नसेल, आर्टिकल माहीत नसेल, तर तीच घटना त्यांच्या तोंडात कवून त्यांना जिवंत गाडू. असं हे भारताचं सार्वभौम राष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस विद्यार्थ्यांवर आपत्ती येते, ज्या वेळेस सरकार बर्बादी होतं, ज्या वेळेस विद्यार्थ्यांवर आपत्ती येते तेव्हा सरकारवर बर्बादी येते. त्यामुळे आत्ताची मोदीचे हा विनाशकाल येत आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी नरेंद्र मोदींची चालू झालेली आहे आणि पाय उतार होण्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे येणार 2029 मध्ये संपूर्ण भारतवासीय आपल्या मतदानाचा अधिकार, संपूर्ण भारतवासी अपने मतदान का अधिकार, all Indian citizens at 1 crore peoples, you remember that our voters' rights to give proper insan to Janasamanya insan to vote and to nullify and disqualify the Narendra Modi Sarkar. That I have to tell you, our independent of India that given by संविधान and घटना, राष्ट्रीय तिरंगा याद रखो वो तिरंगा जो उसमें 4 महत्व के कलर है, केसरी सफेद हरा और नीला चक्र, जो 24 दांडियों का है, जो संविधान से दिया हुआ है, उसके मान मर्यादा रखो और मान मर्यादा से रहो, नहीं तो पूरे सरकार को जेल में जाना पड़ेगा. ये विधान रविंद्र शिंदे रविराज का याद रखो. धन्यवाद.